तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट अविचारी. माधव आणि सीता हे दोघं जोडपे एका गावात राहायचे. त्यांना एक 2 वर्षाचा मुलगा होता आणि त्यांच्या लग्नाआधीच माधवनी एक मुंगूस पाळला होता आणि तो मुंगूस त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून त्यांच्या घरात राहत होता. एकदा माधव शेताच्या कामानिमित्त बाहेर गेला होता आणि त्याची बायको सीता ही सुद्धा बाहेर भाजी आणायसाठी गेली होती. त्या क्षणी तिथे एक साप आला आणि त्या सापाने त्या बाळाला चावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लगेचच त्या मुंगूसनी त्या सापावर झडप घातली आणि सापाची आणि मुंगूसची तिथं लढाई झाली, झटापट झाली आणि तिथंच साप मेला. आता या मुंगूसनी दाराच्या बाहेर गेला आणि तिथं उभा राहिला. जेव्हा सीता बाहेरून आली तेव्हा तो सांगण्याचा प्रयत्न करत होता की मी आपल्या बाळाला वाचवलंय म्हणून, पण सीतानी काहीच विचार केला नाही आणि लगेचच बाजूला असलेली काठी घेतली आणि ती काठीचा प्रहार त्या मुंगूसवर करू लागली आणि तिने त्या मुंगूसला फटके मारून मारून तिथंच घायाळ केलं आणि पळतच आपल्या बाळाजवळ गेली. तेव्हा तिला त्या बाळाच्या जवळच एक साप दिसला आणि तो साप मरण पावलेला आहे आणि या मुंगूसनी त्या सापाला मारलाय हे तिला जेव्हा कळालं तेव्हा ती पळतच बाहेर गेली आणि तोपर्यंत या मुंगूसचा जीव गेलेला होता. तिने विचार न करता त्या मुंगूसला मारलेलं होतं. विचार करून कार्य करावं, नाहीतर त्यामुळे आपलंच नुकसान होतं.